किंबहुना आमची माननीय गृहमंत्र्यांना पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन ही विनंती असेल की आम्हाला तुमच्या पक्षीय राजकारणाच्याही पलीकडे जाऊन माणूस म्हणून ही विनंती करायची आहे की अशा पद्धतीने जर पोलीस खात्यामध्ये जर गुन्हेगारी वाढीला लागत असेल तर त्या गुन्हेगारीला आळा घालणं आणि खात्यामध्ये जर असं काही होत असेल तर त्या संबंधाने चौकशी करणं हे माननीय गृहमंत्र्यांचं काम आहे। मी काल असं म्हटलं होतं की शशिकांत चव्हाण यांच्यावर 307चा गुन्हा दाखल आहे। तर 307 ची जी FIR आहे ती FIR ही माझ्याकडे आहे। ही FIR साधारणतः प्रथम खबर क्रमांक 818 याचं वर्ष आहे 2020 आणि याच्यामध्ये त्यांच्यासह जे अनेक आरोपी आहेत त्या आरोपींमध्ये मीरा गुलाब सोनावणे, गौतमी रोकडे, राहुल सोनावणे, मिलिंद सोनावणे, बबन सोनावणे, राजू सोनावणे 7व्या क्रमांकाचे आरोपी आहेत शशिकांत चव्हाण। शशिकांत चव्हाणांचा इथे पत्ता सुद्धा नमूद केलेला आहे। पैठ तालुका खेड, जिल्हा पुणे, चाकण, पिंपरी चिंचवड, महाराष्ट्र, भारत आणि इतर अनोळखी 4 इसम असे FIR मधली नावं आहेत। आणि यांच्यावर जी कलम लावलेली आहेत FIR मधली ती कलम आहेत सेक्शन 307, 323, 141, 143, 147, 148, 149, 120B अतिशय गंभीर कलम ही शशिकांत चव्हाण यांच्यावर आहेत। शशिकांत चव्हाण हे जामिनावर बाहेर आहेत, हे फार विशेष आहे। व्यक्ती जामिनावर बाहेर आहे आणि नंतर प्रमोशन आहे। शशिकांत चव्हाणांच्या संबंधाने त्यांच्या मालमत्ता आणि त्या संबंधाने सुद्धा काही विवरण मी आधीही सांगितलं होतं की ते विवरण महत्वाचं आहे म्हणून।